चला तर मग आज करूया एक वेगळ्या प्रकारचं कॅट आहे, ज्या हल्ली मी खूप यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर बघितलं आहे. इथे घेतली आहे मी बॉर्नपेटीची जेल पॉलिश. ओके, आणि त्याचं कॅट आयचं लुक मी मॅग्नेटनी डिमॅग्नेटाईज केलं आहे. आणि हे क्युअर झाल्यावर हा बेस कलर झाला त्याचा. आणि आता मी लावला आहे सेकंड ॲप्लिकेशन ऑफ द सेम कॅट आहे. आणि ह्याला आपण करणार आहोत मॅग्नेटाईज. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही मॅग्नेटाईज करा. मी इथे हे फुल मॅग्नेटाईज केलं आहे. ह्या लुकसाठी तुम्ही सगळ्या साईड्सनी कॅट आयच्या जेल पॉलिशला मॅग्नेटाईज करायचं आणि ते करायचं आपण क्युअर झाल्यावर आता मी ही डायगनल लाईन काढली आहे त्या नेलवर आणि त्याला मी डायगनली मॅग्नेटाईज केलं आहे. तुम्ही पाहू शकता की मी कसं डायगनली त्याला मॅग्नेटाईज केलं आहे. आणि हे झालं की आपण त्याला करूया क्युअर झाल्यावर आपण एक सेकंड डायगनल लाईन काढणार आहे. इथे जर ब्रशनी तुम्हाला डायगनल स्ट्रेट लाईन काढता येत नसेल तर तुम्ही फाईन ब्रशचाही उपयोग करू शकता, जसं की मी इथे करते आहे. थोडंसं आउट ऑफ फोकस गेलं, बट आता तुम्हाला दिसेल की मी कसं फाईन ब्रशनी त्याला लाईनला अजून प्रॉपर करत आहे, स्ट्रेट करत आहे. आता ही सेकंड डायगनल झाली की आपण त्याला परत करूया मॅग्नेटाईज. तुम्ही बघू शकाल इन द व्हिडिओ की कसं हे दोन नेल हल्ल्यावर कसे दोन लाईन्स दिसत आहेत नेल शिफ्ट झाल्यावर. आता ही आपण केली आहे थर्ड डायगनल लाईन आणि त्यालाही करतो आहे आपण मॅग्नेटाईज. जनरली हे तुम्ही 3 to 4, 5 डायगनल लाईन्स करू शकता. ही आहे माझी 4th डायगनल लाईन आणि त्यालाही मी करणार आहे मॅग्नेटाईज आणि क्युअर. हा ॲक्च्युली लुक मला बॅलरीना शूजसारखा वाटतो आहे. कंप्लीट झाल्यावर तुम्हाला दिसेलच की तो कसा बॅलरीना शूजसारखा दिसतो आहे. सी, असं हे 4 to 5 डायगनल लाईन्स काढून त्याला तसंच डायगनली मॅग्नेटाईज करून हा आपण लुक इझिली क्रिएट करू शकतो. मी आता इथे लावलं आहे टॉप कोट लावून करणार आहे मी त्याला क्युअर. सी, इट लुक्स लाईक अ बॅलरीना शू. सो ही डिझाईन प्रिटी सिम्पल होती, प्रिटी सोपी होती. फक्त जरा मॅग्नेटाईज करताना अँगलमध्ये यू विल हॅव टू फिगर आउट की आपला मॅग्नेट कसा धरायचा. हेही मी 1-2दा ट्राय करून मला तो अँगल आलेला आहे, जमलेला आहे. तर आपण प्रॅक्टिस करू तर नक्कीच होईल. ओके, फॉलो फॉर मोर, फॉलो माय यूट्यूब चॅनल अँड इंस्टाग्राम. ओके, बाय.